हरिओम. आत्मपूजा उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. बाह्य विश्व आणि अंतस्विश्व. माणसाला या विश्वाबद्दल खूप कुतूहल होते आणि ते कुतूहल आजही आहे आणि पुढे हे कुतूहल असेच असत असणार आहे. या विश्वातील रहस्याचा भेद करण्यासाठी मानवाने या विश्वात त्याच्या सर्व शक्ती बुद्धीसह भरपूर प्रयत्न केले. आजही तो पूर्वीपेक्षाही जास्त प्रयत्न करत आहे आणि पुढेही तो हे असे अथक प्रयत्न करत असणार आहे. जसजसे नवनवीन शोध लागत आहेत तसतशी मानवाची शोध घेण्याची उर्मी वाढत आहे, उत्साह द्विगुणित आणि शतगुणित होत आहे. याची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले कारण असे की वैश्विक शोधांबद्दल मानवाचे काही समज आहेत. आजच्या या अतिप्रगत अशा वैज्ञानिक शोधांमुळे विश्वाचा शोध घ्यायला पूर्वीपेक्षा खूपच सुकर झाले आहे. नित्यदिनी काही ना काहीतरी नवीन शोध लागत आहेत. त्याचा असा विश्वास आहे की एक दिवस आम्ही विश्वाच्या मूलभूत अवस्थेला पोहोचू आणि तेथे आम्हाला विश्वाचे परमरहस्य उलगडेल. यासाठी तो वस्तुजगताचे विश्लेषण करत आहे. वस्तुजगत सूक्ष्म सूक्ष्म करत करत तो विश्वाच्या मूलभूत स्थितीला पोहोचू इच्छित आहे. तो वस्तू जितकी सूक्ष्म करत आहे तितकी त्यात त्याला महान शक्ती अनुभवायला मिळत आहे. यामुळे तो फार खुश आहे. वस्तू जितकी लहान असते तितकी तिची शक्ती महान असते. ती शक्ती सृजन करील किंवा भंजन करील ते ती वस्तू वापरणाऱ्यावर अवलंबून असते. झाडाचे बीज इवलेसे असते परंतु त्यामधून महाकाय वृक्ष निर्माण होतो. एक इवलासा लिंबाच्या रसाचा थेंब भल्या मोठ्या पातेल्यातील दूध नासवितो. एक विषाचा घोट सजीवाला निर्जीव करतो परंतु त्याच विषाच्या थेंबाचा छोटा भाग औषधी होऊ शकतो. अल्कोहोल दारूच्या रूपात माणसाचे जीवन उद्ध्वस्त करते परंतु तेच थेंबर अल्कोहोल औषधी होऊ शकते. एक इवलीशी माशी महाकाय हत्तीच्या कानात किंवा नाकात जाऊन त्याला जेरी सांडते. पती पत्नीमधील एक छोटेसे वाक्य त्यांच्यात प्रेम निर्माण करते किंवा घटस्फोटापर्यंत मजल घेते. असो, मानवाला असे वाटते की अशाच प्रकारे सूक्ष्माचा मागोवा घेऊन आम्ही परम सर्वोच्च वैश्विक शक्तीपर्यंत पोहोचू. ते सूक्ष्मातिसूक्ष्म शोधू. या विश्वाचे गूढ उलगडून दाखवू. ते दिवस फार दूर नाहीत. दुसरे कारण असे की या त्याच्या अशा भौतिक शोधांमुळे मानवाचे नित्य जीवन महासुकर झाले आहे. त्याला हे भौतिक जीवन जगणे सुसह्य झाले आहे. नित्य नवीन उपभोगांची साधने सापडत आहेत. आजचा शोध कालच्यापेक्षा जास्त सौख्य देणारा ठरत आहे. उद्या याहीपेक्षा जास्त सौख्य देणारे सापडणार आहे याची त्याला खात्री झाली आहे. यामुळे त्याची देहादी इंद्रिये उपभोगांनी तृप्त होत आहेत आणि आणखी पुढील शोधामुळे नवनवीन उपभोगायला केव्हा मिळेल या ईर्षेने अतृप्तही राहत आहे. जेव्हा तो काही शेकडो वर्षे मागे वळून पाहतो तेव्हा त्याला जाणवते की आपले पूर्वज किती हालात जगत होते. आज आपण किती सौख्यात जीवन जगत आहोत. त्याला पूर्वजांची कीव येते. याचबरोबर त्याला स्वतःच्या बुद्धीची वाहवा करावी तितकी थोडी होते. प्राचीन काळी मानव चालत चालत सर्व प्रदेश पायाखाली घालत होता. त्यानंतर तो रथात बसून किंवा घोड्यावरून हिंडू फिरू लागला. यासाठी किती ते कष्ट होत होते आणि किती तो वेळ लागत होता. परंतु आता आम्ही हेलिकॉप्टरमधून विमानातून अत्यल्प वेळेत प्रवास करतो. पूर्वी तो जमिनीवरून हातात शस्त्र घेऊन लढत होता. यात किती तो धोका होता. परंतु आता आम्ही बसल्या जागेवरून बटन दाबून कोठेही बॉम्ब फेकतो. मनुष्यविरहित विमानाने शत्रूचा नाश करतो. परंतु मानव सोयीस्करपणे काही गोष्टी विसरतो आहे. प्रथम म्हणजे मानवाच्या शोधांचे क्षेत्र नेहमीच बाह्य विश्व आहे. बाह्य विश्व नित्य क्षणी बदलणारे आहे. ब्रह्मांडात प्रत्येक ग्रह, गोल तारे सतत ताकातील रवीसारखे स्वतः सभोवती फिरत आहेत. तसेच आपापल्या निर्माणासभोवतीही ते सतत स्वतःसह सारे विश्व ढवळून काढत आहेत. यामुळे टाकातील रवीप्रमाणे त्यामधून भौतिक वस्तू जगताचे नवनीत सतत बाहेर येत आहे.
ह्या नवनिर्मितीला अंत असणे शक्य नाही. यामुळे मानवाला सतत नवनवीन वस्तू जगत मिळतच राहील. ते कधीही संपणार नाही, ते कधीही थांबणार नाही. त्याने कितीही उपभोग घेतले तरीही त्याचे उपभोग घेणे सतत शिल्लक असेल आणि ते घेतलेल्या उपभोगांच्या कितीतरी पट जास्त शिल्लक असेल. तो या बाह्य जगतात कधीही शेवटाला पोहोचणार नाही, कारण बाह्य जगतात विश्वाच्या परिघाला अंत नाही. ते क्षितिज सतत पुढे पुढे वाढतच असणार आहे. बरणीतील ताकाला मर्यादा आहे आणि त्यामुळे त्यामधून मिळणाऱ्या लोण्यालाही मर्यादा आहे. परंतु ब्रह्मांडाला अंत नाही, ते अनंत, अमर्याद, अंतहीन आहे. त्यामुळे त्यात निर्माण होत असलेल्या नवनवीन वस्तू जगताला अंत नाही. भविष्यात विश्व लय पावेपर्यंत हे असेच सुरू असणार आहे. नवनवीन शोध लागणे हे असेच सतत सुरूच असणार आहे. विश्व लय पावले तरी ते पुन्हा निर्माण होणार आहे आणि पुन्हा हे असेच सुरू असणार आहे. दुसरे असे की मानव भौतिक वस्तू जगताचे विश्लेषण करून, कापून, तुकडे करून सूक्ष्माती सूक्ष्माला पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने कितीही बारीक बारीक तुकडे केले तरीही हे भौतिक वस्तू जगत जड, दृश्य, आकार, विकार, रूप असलेले आहे आणि त्यामुळे शेवटी एक तुकडा कापायचा सतत, नेहमी, कायम करता शिल्लकच असणार आहे. तो कधीही संपणार नाही. यामुळे मानव कधीही बाह्य वस्तू जगताच्या विश्लेषणाने सूक्ष्माती सूक्ष्माला पोहोचणार नाही. त्यामुळे त्याच्या या अशा प्रयत्नाने त्याला ती परमशक्ती कधीही सापडणार नाही. तिसरे असे की मानव अगोदरच उपलब्ध असलेल्यामधून साधन सामुग्री तयार करून ते सूक्ष्म शोधायचा प्रयत्न करत आहे. तो जे शोधायचा प्रयत्न करत आहे ते शोधायची साधने तो शोधत असलेल्यामधूनच निर्माण झालेली आहेत. तो जे शोधत आहे त्यामध्येच तो राहत आहे आणि त्याला शोधायचा प्रयत्न करत आहे. यात तो स्वतःची सावली ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत आहे किंवा एखादा कुत्रा वाकडी असलेली स्वतःची शेपटी स्वतःच्याच तोंडात पकडण्याचा प्रयत्न करत आहे किंवा एखादा मासा तो राहत असलेल्या त्या सागरातच राहून तो सागर पाहण्याचा आणि जाणण्याचा प्रयत्न करत आहे. याचप्रमाणे मानव जडात राहून जडाच्या माध्यमातून जड साधने वापरून सूक्ष्म शोधायचा प्रयत्न करत आहे. तो प्रकाशाच्या अस्तित्वात काळोख पाडायचा प्रयत्न करत आहे. खोलीच्या बंद दरवाजाच्या बाहेर राहून तो खोलीच्या आत काय आहे ते शोधायचा प्रयत्न करत आहे. चौथे असे की मानव विश्वाच्या बाह्यभागी राहून विश्वाचा शोध घेत आहे. तो विश्वाच्या परिघावर संशोधन करत आहे. त्यामुळे त्याला विश्वाची माहिती मिळत आहे. विश्वाच्या शक्तीचा अंदाज येत आहे. विश्वात त्याला नवनवीन वस्तू जगत सापडत आहे. त्यांच्या उपभोगांच्या नादात तो एक गोष्ट विसरत आहे की विश्व जाणून, विश्वाची शक्ती जाणून, विश्वातील वस्तू जगत शोधून त्याला त्या विश्वाचा निर्माता, नियंता माहीत होणार नाही. जोपर्यंत विश्व निर्माण करणारा, विश्वाला नियंत्रित करणारा माहीत होणार नाही तोपर्यंत त्याला परमशक्ती सापडणार नाही. कारण विश्वाच्या शक्तीपेक्षा ते निर्माण करणाऱ्याची, ते नियंत्रित करणाऱ्याची शक्ती ही निश्चितच महान असणार आहे. तीच सर्वोच्च परमशक्ती असणार आहे. विश्व सर्वच दृष्टीने वर्तुळाकार आहे. महासूर्य, सूर्य, तारे, ग्रह, उपग्रह, उपउपग्रह वर्तुळाकार आहेत. ते या विश्वात स्वतःसभोवती आणि एकमेकांसभोवती वर्तुळाकार फेरे घेत आहेत. धूमकेतू वर्तुळाकार असावा, परंतु त्याच्या शेपटीमुळे तो वर्तुळाकार आहे की नाही नक्की माहीत नाही. परंतु जरी तो वर्तुळाकार नसला तरी तो या विश्वात वर्तुळाकार फेरे घेत आहे हे निश्चित. पृथ्वीवर प्रत्येक घटना वर्तुळाकार घडत असते. याचा अर्थ विश्वातील प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना असे सर्व काही केंद्रापाशी आणि केंद्रामधून नियंत्रित केले जात आहे. चलसजीवाचा देह देहाच्या मध्यभागातील अंतःकरणामधून औषात्म्याकडून नियंत्रित केला जातो. अचल सजीवाचा देह त्याच्या बुंध्यामधून वर शेंड्यापर्यंत
आणि खाली मुळापर्यंत नियंत्रित केला जातो. अचल सृष्टी तिच्या केंद्रस्थानी असलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे आत्मतत्वामुळे नियंत्रित केली जाते. ग्रहमाला त्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या सूर्याकडून नियंत्रित केल्या जातात. असे सूर्य त्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या आत्मतत्वामधून नियंत्रित केले जातात. अशा सूर्यमाला त्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या महासूर्यांकडून नियंत्रित केल्या जातात. असे महासूर्य त्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या आत्मतत्वामुळे नियंत्रित केले जातात. अशा महासूर्यमाला परमात्म्याकडून नियंत्रित केल्या जातात. शेवटी असे हे ब्रह्मांड पुरुषोत्तमाकडून, योगेश्वराकडून, भगवंत श्रींकडून नियंत्रित केले जाते. या पलीकडे आणखी काहीही म्हणजे काहीही नाही. हाच अंतिम थांबा आहे. हेच परम वैश्विक केंद्र आहे. याचा अर्थ जसे विश्वाच्या बाहेर परिघावर बाह्य विश्व आहे, तसेच विश्वाच्या आत केंद्रावर अंतस्विश्वही आहे आणि तेच बाह्य विश्व नियंत्रित करत असते. अंतस्विश्व हेच बाह्य विश्वाचे निर्माते आहे. अंतस्विश्व नसेल तर बाह्य विश्व असणार नाही. बाह्य विश्व जड असल्यामुळे ते आपल्याला दृश्य होते, जाणवते, भावते. अंतस्विश्व सूक्ष्म, अदृश्य, निराकार, अरूप असल्यामुळे आपल्याला ते समजत नाही. वास्तवात अंतस्विश्व हेच सत्य आहे आणि त्याची अभिव्यक्ती म्हणजे बाह्य विश्व आहे. त्याचा पसारा म्हणजे बाह्य विश्व आहे. यामुळे बाह्य विश्व व्यय होणारे, नष्ट होणारे, अशाश्वत आहे. बाह्य विश्व हे अंतस्विश्वावर अवलंबून आहे. ते मूलगामी नाही, टिकाऊ नाही, ते मिथ्या आहे. यास्तव बाह्य विश्वाच्या परिघावर कितीही संशोधन केले तरी जोपर्यंत अंतस्विश्वात प्रवेश होत नाही तोपर्यंत परमशक्ती सापडणे शक्य नाही. जोपर्यंत परिघावरील भौतिक वस्तू जगताच्या कामना वासना आहेत तोपर्यंत अंतस्विश्वात पोहोचणे शक्य नाही. बाह्य विश्वापासून पृथक होऊन अंतस्विश्वाचा शोध घ्यावा लागतो. बाह्य विश्व जड आहे आणि त्यामुळे त्याच्या अतीत जाऊन सूक्ष्म विश्वाचा शोध घ्यावा लागतो. यासाठी द्वंद्वाच्या अतीत अद्वैतात जावे लागते. उत्पत्ती, स्थिती, लय या पलीकडील तो परमनिर्माता आणि नियंता शोधावा लागतो. सुखदुःखातीत कैवल्य प्राप्त करावे लागते. बाह्य विश्वाचा केवळ उपकरण म्हणून उपयोग करून अंतस्विश्वाचा शोध आणि बोध घ्यावा लागतो. यासाठी जसे जमिनीत पाणी मुरते, विरघळते, तसे बाह्य विश्व विरघळून अंतस्विश्वात प्रवेश करावा लागतो. देह मरण धर्म आहे, नष्ट होणारा आहे आणि त्यामुळे तो नश्वर आहे याची जाण यावी लागते. तो देह धारण करणारे, त्या देहाच्या अंतःकरणात असलेले, त्या देहाचे पालन करणारे, देह थकला की तो सोडून जाणारे, त्या परमशक्तीचा अंशात्मा आपण आहोत हा स्वबोध, आत्मबोध व्हावा लागतो. यासाठी त्या परमात्म्याची एक निराळ्या प्रकारे आत्मपूजा करावी लागते. आत्मपूजा उपनिषद. आपल्यात नित्यदिनी देवांची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा करण्यासाठी पाळायचे काही खास नियम आहेत. पूजा करायची काही खास अशी पद्धत आहे. त्यात अनेक विधी आहेत आणि ते विधी करण्याचा काही विशिष्ट क्रमही आहे. अर्थातच स्थलकालाप्रमाणे तसेच देवदेवतेप्रमाणे यात बदल दिसून येतो, परंतु तो तपशिलाचा बदल असतो. सर्वत्र मूलभूत ढाचा तोच असतो. आत्मपूजा उपनिषदामध्ये परमात्म्याच्या अध्यात्मपूजेला आरंभ करून या पूजाविधींचा मोठा कलात्मक, समर्पक, रूपकात्मक उपयोग करून ऋषींनी आपल्याला परमात्म्याच्या चरणी दाखल केले आहे. आपल्याला परमात्म्याचे दर्शन घडविले आहे. आपल्याला मानवी देहाच्या एकमेवाद्वितीय जीवनमुक्ती, सायुज्यमुक्ती, मुक्ती या उद्देशाप्रत नेले आहे. या उपनिषदाच्या ऋषींची आपल्यासाठी ही मोठी लढीवाळ भेट आहे. या उपनिषदाची भाषा गूढ आहे. यातील ज्ञान गुह्य आहे. सूत्ररूपात ते त्रोटक आहे, त्यामुळे ते रहस्यमय झाले आहे. आपण त्याच्या केंद्रापर्यंत अति गहन डुबकी मारून हे समजून घ्यायचे आहे. त्याप्रमाणे आचरण करायचे आहे. त्यायोगे विश्वाच्या केंद्रापर्यंत यात्रा करून जीवनमुक्ती, सायुज्यमुक्ती, मुक्ती प्राप्त करायची आहे. हरिओम.